महाराष्ट्र पब्लिक ओम जगताप टेक यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. परत तुमचं तर आपल्याला फॉलो करून घ्या फेल्युअर सिम्प्लिसिटी ब्लॉग्स आणि ओम जगताप टेक. तर इंस्टाग्राम आयडी मी मेन्शन केली, फटाफट फॉलो करा. सबस्क्राईब ज्याने केलं नसेल फटाफट सबस्क्राईब करून ठेवा भावांनो. तर एक्झाम फॉर्म ऑनलाईन कशा प्रकारे भरायचा सगळी माहिती डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले काय करायचं आहे, लॉग इन करून घ्यायचं आहे SPP डॅशबोर्डवरती. तर तुम्ही लॉग इन करून घ्या. मेलनी लॉग इन केलं असेल तर मेलनी करा, किंवा नंबरनी लॉग इन केलं असेल तर नंबरनी लॉग इन करा. आणि इथं कॅप्चा कोड जो असतो ना तो फिलअप करायचा. तर कॅप्चा कोड व्यवस्थित टाका जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. तर त्यानंतर लॉग इन झालेलं आहे. तर बघू शकता इथं लॉग इन केल्यानंतर एक्झाम फॉर्म. तर नवीन प्रोसेस आहे म्हणून त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तर प्रोसीडवरती क्लिक करायचं. प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर इथं क्रिएट न्यू ॲप्लिकेशन याच्यावरती क्लिक करायचं. क्रिएट न्यू ॲप्लिकेशन क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेज आपलं स्क्रॉल होतं आहे. तर इथं बघू शकता इथं येस करायचं. त्यानंतर इथं आता आपल्याला काय करायचं, इथं आपल्याला आपलं ब्रँच वगैरे दिसतील. त्यानंतर इथं आला सब्जेक्ट वगैरे. तर इथं इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे ते सिलेक्ट करून घ्या. तुमची आता तुम्ही फर्स्ट इयरला असणार, सेकंड इयर, थर्ड इयर, लास्ट इयर तुमचं जी ब्रँच असेल त्यावेळेस तुमचे इलेक्टिव्ह सब्जेक्ट असतील. त्यामुळे ते व्यवस्थित सिलेक्ट करा, कारण इलेक्टिव्ह सब्जेक्ट खूप मेन असतं. कॉलेजला विचारा एकदा. त्यानंतर सबमिट करा मग. आणि सबमिट झाल्यानंतर इथं फी बघू शकता, खाली फी मेन्शन केलेली. तुमचे बॅकलॉग असेल तर फी वाढेल, पण बॅकलॉग जर नसेल तर फी नाही वाढणार. तर 2000 रुपये इथं फी आलेली आपल्याला. तर सगळं एकदा रीड करून घ्या, प्रिव्ह्यू करून घ्या. एकदा त्या प्रिव्ह्यूवरती क्लिक करा आणि चेक करून घ्या फॉर्म एकदा एकदम बरोबर फिल केलं आहे की नाही. त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला परमिशन खाली ऑप्शन दिसतं, आय हॅव रीड ऑल द चेक पॉईंट्स अँड वॉट एव्हर दॅट. सो इथं परमिशन देऊन टाकायची सरळ आणि पुढं क्लिक करायचं. आणि त्यानंतर इथं आता बघू शकता इथं भरपूर सारे ऑप्शन तुम्हाला दिसतील. इनवॉर्ड स्टेटस पेंडिंग. तर स्टेटस पेंडिंग आहे. तर इनवॉर्ड आपल्याला कॉलेजमधून जाऊन करावं लागतं. तर कॉलेजमध्ये जायच्या आधी एकदा प्रिंट काढून घ्या. ही प्रिंट जर काढली नसेल तर इथं डाउनलोडचं ऑप्शन आहे. तर इथं डाउनलोड करून घ्या. आणि डाउनलोड झाली की आपल्या इथं डाउनलोड्समध्ये दिसती. डाउनलोडमध्ये आता बघू शकता प्रिंट ओपन करून बघूया. तर ओपन केली, अशा प्रकारे प्रिंट निघालेली आपली. ही आता कॉलेजमध्ये जायचं आणि इनवॉर्ड स्टेटस तुमचा जो असतो ना तो एकदम करेक्ट करून घ्यायचा. तर ते कॉलेजमध्ये जा तुम्ही. आता मी कॉलेजमध्ये जाऊन आलेलो आहे. तर तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे कॉलेजमध्ये जाऊन ही इनवॉर्ड स्टेटसचं आता इथं इथं कसं झालेलं आहे बघू शकता तुम्ही. आता इथं कंप्लीटेड दाखवतं आहे. तर इथं ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट झालेलं आहे, इनवॉर्डेड झालेलं आहे. आणि त्यानंतर चॅलेंज स्टेटस अनपेड येतं आहे, पेमेंट अनपेड. तर आपलं जे पेमेंट आहे ना ते अनपेड आहे अजून. तर ते पेमेंट आपल्याला करायचं आहे. आता आपलं ॲप्लिकेशन स्टेटस बघू शकता कंप्लीटेड. त्यानंतर इनवॉर्ड स्टेटस इनवॉर्डेड आणि अनपेड. त्यानंतर पे ऑनलाईनचं ऑप्शन इथं आपल्याला दिसतं. पे ऑनलाईनचं ऑप्शन आपल्याला इथं बघू शकता दिसतं आहे. तर काय करायचं आहे आपल्याला, इथं पे ऑनलाईन करायचे. तर ऑनलाईन पेमेंट एकदा करून घ्यायचं, कारण पेमेंट हे आपलं ऑनलाईनच असणार आहे. फक्त कॉलेजला जाऊन आपल्याला चेक करावं लागतो, कारण तो स्टेटस ते फॉरवर्ड करता, इनवॉर्डेड करता. तर आता इथं पे ऑनलाईनवर क्लिक करायचं. आता फी किती आली होती 2000. म्हणजे माझे एक पण बॅकलॉग नाही याच्यावरती समजतं. फीवरूनच लगेच कळतं की आपले बॅकलॉग किती राहिलेले. जेवढी जास्त फी तेवढे जास्त बॅकलॉग. तर टेन्शन नाही घ्यायचं, बॅकलॉग देत राहायचे, एक वेळ सब्जेक्ट आपले निघतातच. त्यानंतर इथं बघू शकता अप टू 5% कॅशबॅकचं ठीक आहे, जाऊ द्या, पण पैसे तर जाणार आहे. तर इथं खाली पे बाय एनी UPI ॲप. तर UPIवरून पेमेंट करा. सगळ्यात सांगतो, फोनपेवरून करू शकता, भीम UPIवरून सुद्धा करू शकता. तर 2100 रुपये इथं पेमेंट आलेलं आहे. मला वाटलं 2000चे, बट इथं 2100 दिले. ठीक आहे, 100 रुपये एक्स्ट्रा काही विषय नाही. फर्स्ट इयर ते लास्ट इयरपर्यंत एवढेसे दिले, तर आता काय अडचण आहे. तर 2100 इथं आता पे करायचे. तर पे करायला फोनपेमध्ये जायचं. फोनपेमध्ये गेल्यानंतर इथं तुमचा नंबर वगैरे टाकायचा आणि पेमेंट झालेलं आहे. तर इथं बघू शकता कंप्लीटेड येतं. त्यानंतर पेड ऑप्शन आपल्याला येतं. तर अनपेडचं पेड झालेलं आहे. हे ग्रीनमध्ये जे कन्वर्ट होतं ना त्याच्यानंतर इथं प्रिंटचं ऑप्शन आहे. तर प्रिंटचं ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि प्रिंट काढून घेत चला. खूप सारे मुलं काय करतात, पेमेंट करता पण त्यानंतर प्रिंट नाही काढत. तर प्रिंट काढून घ्या मस्तपैकी. प्रिंट काढायची आणि कॉलेजला जमा करायची आहे. कॉलेजला विचारून घ्यायचं ते कॉलेजला जमा करता की नाही, कारण नियम चेंज झालेले. बट हे सगळं तुम्हाला मी सांगितलं मराठी भाषेमध्ये. तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. माझी डिग्री झालेली आहे तरी पण एवढं मॅनेज करून तुमच्यासाठी फक्त व्हिडिओ बनवला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जेवढा शेअर करता येईल ना तेवढा शेअर करा, कारण आपली मराठी सगळ्यात भारी. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कायम हसत राहा. आणि आता हे जे तुम्हाला चॅनल दाखवतो आहे ना मी, इंस्टाग्राम आणि हे दोन्ही पण इंस्टाग्रामचे अकाउंट, तर याला फॉलो करा. फेल्युअर सिम्प्लिसिटी ब्लॉग्स आणि ओम जगताप टेक नक्की फॉलो करा. आणि हा व्हिडिओ जेवढा शेअर करतील तेवढा शेअर करा. श्री स्वामी समर्थ.